आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सकल कोपरगाव मराठा आंदोलनकर्त्यांनी कोपरगाव साईबाबा कॉर्नर परिसरात व तालुक्यातील धामोरी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. विना परवानगी रस्ता रोको करून रस्ता अडवून घोषणाबाजी केल्यामुळे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला 24 डिसेंबर 2024 रोजी आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये साईबाबा कॉर्नरवर झालेल्या आंदोलनात अनिल गायकवाड, बाळासाहेब जाधव, विनय भगत, विकास आढाव, बाळासाहेब देवकर, अनिल साळुंके, संदीप डुंबरे, तर धामोरी रस्त्यावर झालेल्या आंदोलनात नारायण भाकरे, ज्ञानदेव मांजरे, सुनील मांजरे, नारायण मांजरे, संदीप कुऱ्हाडे, सचिन वाघ, सुनील वाणी, अशोक भाकरे, प्रकाश वाघ आदी मराठा आंदोलनकर्त्यांचा समावेश होता. आरोपींच्या बाजूने कोपरगाव न्यायालयात ॲडव्होकेट योगेश खालकर यांनी काम पाहिले होते. न्यायालयात विना मोबदला ही केस त्यांनी लढवली होती. सर्व बाबींची माहिती घेत कोपरगाव कोर्टानं मराठा आंदोलनकर्त्यांना क्लीन चिट देत ही केस निकाली काढली आहे. केस निकाली निघाल्यानं मराठा आंदोलनकर्त्यांनी कोपरगाव येथे आनंद व्यक्त केलाय. मराठा पदाधिकारी व समाजाच्या वतीने ॲडव्होकेट योगेश खालकर यांचे विना मोबदला केस लढवल्यामुळे आभार मानले. येथून पुढे देखील मराठा समाजाच्या हितासाठी आंदोलन करण्याची जबाबदारी आमची राहील असे कोपरगाव मराठा आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. सकल मराठा समाज तर्फे या ठिकाणी साईबाबा कॉर्नर येथे 24/2/2024 त्या ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला होता. त्याचप्रमाणे त्याच दिवशी धामोरी गावामध्ये देखील मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी रस्ता रोको केला. त्यामध्ये कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन व कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे त्या ठिकाणी जे काही कार्यकर्ते रस्ता रोको केला म्हणून त्यांच्या विरुद्ध भांडवी कलम 188 व महाराष्ट्र पोलीस ॲक्ट प्रमाणे 37(1)(3) प्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर त्यांना आरोपींना जामीन देण्यात आला आणि जामीननंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. दरम्यानच्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडं पाठपुरावा करण्यात आला. पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय कुठलंही त्या ठिकाणी नुकसान झालेलं नाही. समाज हितासाठी त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने, शासनाने आमची जी काही 2 गुन्हे होते कोपरगाव तालुक्यातले ते त्या ठिकाणी मागं घेण्याचं त्या ठिकाणी पत्र दिलं. त्याप्रमाणे पाठपुरावा करून कोर्टाकडे ते पत्र सुपूर्द करून कोर्टाने हे दोन्ही जे काही गुन्हे हे निकाली त्या ठिकाणी काढण्यात आले. आज या ठिकाणी कोपरगाव न्यायालय येथे मराठा आरक्षणासंदर्भात 24/2/2024 जो गुन्हा दाखल करण्यात आला होता तो गुन्हा निकाली काढण्यात आलेला असून सर्व धामोरी आणि कोपरगावातील जे काही आंदोलनकर्ते होते ते सर्व निर्दोषमुक्त करण्यात आलेले आहे. मी या ठिकाणी एकच नमूद करू इच्छितो की सकल मराठा समाजाच्या वतीने खालकर भाऊसाहेब यांनी कुठलाही मोबदला न घेता सदरची केस लढवली. तसेच वेळोवेळी मराठा आंदोलन असू, मराठा समाजाचे कुठलंही काम असू, या कामामध्ये ते हिरारीने भाग घेतात. आम्ही सर्वजण या ठिकाणी मराठा समाजासाठी काम करीत आहोत. असंच यापुढे मराठा समाजासाठी आम्ही हिताचे जे काही निर्णय असेल मराठा समाजाचे त्यासाठी आंदोलन असो किंवा कुठलंही समाजकार्य असो त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. मी पुनश्च भाऊसाहेबांचे हार्दिक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येथे रस्ता रोको आंदोलन मराठा समाजाच्या वतीने आंदोलकांनी केलेलं होतं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. ही केस खालकर भाऊसाहेबांकडे मराठा आंदोलकांनी दिली होती. आज ही केस मेहरमान कोर्टाने निकाली काढलेली आहे. आपण आंदोलनकर्ते म्हणून काय सांगाल? जय शिवराय. ही जी केस होती ही मराठा आंदोलक म्हणून आणि भाऊसाहेब सुद्धा कट्टर मराठा आहे.
आणि त्यांनी ती केस लढली आणि न्यायदेवतांनी बाजू समजून घेऊन आम्हाला निर्दोष सोडण्यात आले. परंतु हे सगळं करत असताना ज्या वेळेस समाजावरती अन्याय होईल, समाजाचे कुठल्याही प्रकारचे काही विषय असो, समाजासाठी आम्ही रस्त्यावर कायमस्वरूपी येणार. कुठल्याही प्रकारचे केसेस घ्यायला, कुठल्याही प्रकारचे गुन्हे करायला आम्ही हमेशा तयार राहू, त्यात काही शंकाच नाही. असे माझ्यासारखे सर्व आमच्यासारखे कित्येक तरी मराठा या तालुक्यामध्ये मराठा बांधव आहेत. सर्वजण आम्ही सहकार्य आमच्या बरोबर सर्व आहे आणि सर्व मिळून आम्ही एकत्रित काम करू. अशा प्रकारचे अनेक आंदोलन आम्हाला या तालुक्यामध्ये करावं लागणार आहे. लोकहिताचे, समाजासाठी, जनतेसाठी अनेक आंदोलन आम्ही करू. वेळोवेळी आम्ही पाहिजे तर जेलमध्ये जाऊ, परंतु आम्ही हटणार नाही. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, कोपरगाव.